सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या नावानं संबोधली गेलेली सिंधुदुर्गच्या उदयोन्मुख खेळाडूंना नवसंजीवनी प्रदान करून देणारी त्यांच्या कलाकौशल्यास वाव देणारी अशी क्रिकेट स्पर्धा वेंगुर्ल्याच्या भव्य दिव्य अशा नगर परिषदेच्या कॅम्प मैदानावर खेळवली जाते। या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहभागी सर्व स्पर्धक संघ मालक यांचे या ठिकाणी आभार मानावे तेवढे थोडे। मात्र या कोविड महामारीच्या प्रसंगात ज्या वेंगुर्ला नगर परिषदेनं ह्या स्पर्धा भरवण्यासाठी बहुमूल्य असं सहकार्य केलं त्यांचं कौतुक करावं असं थोडं। अशी कौतुकास पात्र ठरलेली संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र गोवा यांचा लक्ष वेधून घेणारी लक्षवर्धक अशी छत्रपती चषक 2021 ही क्रिकेट स्पर्धा गेल्या 4 दिवसांपासून सुरू झालेली आज या स्पर्धेचा अंतिम दिवशी या ठिकाणी आपली छाप पाडण्याचा प्रयत्न अनेक संघ करतायत व याच मांदियाळीमध्ये या ठिकाणी उपउपांत्य फेरीचा सामना देवगड व तुळस या दोन संघादरम्यान हा खेळवला जातोय। या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अनेक हात दडलेले आहेत मात्र पंच म्हणून रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनचे नामांकित असे पंच सन्माननीय आमचे मित्र गुरुप्रसाद सुतार तसेच विश्वनाथ लिंगायत व अक्षय कोळंबेकर हे पंचगिरीची भूमिका पार पाडतायत त्यांचंही मनपूर्वक आभार। स्कोरर म्हणून आमचे मित्र यशवंत किनेळेकर तसेच या ठिकाणी सकपाळ हे कामगिरी पाहतायत त्यांचेही मनपूर्वक आभार। तसेच यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण देश विदेशात या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाते ते यूट्यूबचे आमचे मित्र गौरव सावंत राकेश मनोज विघ्नेश आणि सर्व मित्र परिवारांचे मनपूर्वक स्वागत। डीजेच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांचं जे या ठिकाणी मनोरंजन होते ते आमचे मित्र राजन मसूरकर यांचेही मनपूर्वक स्वागत त्यांचे आभार। तसेच या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समालोचक म्हणून ज्यांनी आपला बहुमूल्य असा सहभाग दर्शवला ते आमचे योगेश परब तसेच जय भोसले आमचे मित्र बादल चौधरी अशोक नाईक राजा परब या सर्वांचे मनपूर्वक आभार स्वागत। स्पर्धा ही अस्तेकडे वळवलेली दिसते व या अस्ताकडील स्पर्धामध्ये आज क्रिकेट रसिकांना या ठिकाणी आनंद देण्यासाठी डीजे ऑपरेटर सन्माननीय भाई बिले हे या ठिकाणी आलेत। गाडी क्रमांक 2173 मैदानाच्या बाहेर आम्हाला पार्क केली गाडी क्रमांक 2073 मैदानाच्या बाहेर पार्क केलेली दिसते। त्या गाडीमुळे या ठिकाणी खेळाडूंना व्यत्यय येतोय खेळाडूंच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे तरी कृपया आम्ही वारंवार विनंती करीत आहोत की गाडी क्रमांक 2073च्या मालकाने आपलं वाहन हे लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर या ठिकाणी घालवून आम्हाला सहकार्य करायचंय। सर्व क्रिकेट रसिकांचं या क्रिकेटच्या पंढरीमध्ये वेंगुर्ल्याच्या कॅम्प मैदानावर छत्रपती चषक 2021च्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत। स्पर्धा ही हळूवारपणे गेल्या 4 दिवसांपासून सुरू झालेली ही अस्ताकडे वळताना दिसते व या स्पर्धेची आठवण चिरंतन आपल्या सर्वांच्या स्मरणात राहावी। या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्या घराघरात बसून या स्पर्धेचा स्वानंद लुटण्यासाठी ज्या यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in या वेबसाईटने आम्हाला मदत केली त्याबद्दलही त्यांचं मनपूर्वक स्वागत। सामना सुरू होतोय गोलंदाजीमध्ये गोलंदाज राजन केरकर आपलं भवितव्य आपल्या संघाचं आजमावण्यासाठी सज्ज व नेमकं काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी आपल्या समोर येतील आमचे मित्र बादल चौधरी। धन्यवाद। धन्यवाद समीर। परत एकदा मालवणी केंद्रावरून सगळ्यांचा स्वागत। उडालेलो कारंजो पहिल्या चेंडूवर एकेरी धावेनिशी इनिंगची झाली सुरुवात 2 धावेनिशी इनिंगची आणि धावसंख्येची सुरुवात। पहिलो चेंडू शुभम आरोलकरच्या बॅटमधून राजन केरकर उर्फ डीके बॉलिंग मार्कवर। स्पर्धेतलो साखळी फेरीतलो हे शेवटचा सामना क्वार्टर फायनल म्हटला तर वावग्या ठरू नये कारण ह्या सामन्यात जो संघ जिंकतलो तो सेमीफायनलसाठी पात्र ठरतलो। आतापर्यंत जीत चेनवन बॉथम वॉरियर्स आणि बांदेश्वर बांधा 3 संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले। खोलवर टप्प्याचा चेंडू राधाकृष्ण पेडणेकर विकेट किपरच्या भूमिकेत सुंदर कामगिरी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातले नामवंत खेळाडू ह्या स्पर्धेत परत एकदा बऱ्याच कालावधीनंतर खेळताना दिसले त्यापैकीच एक नाव म्हणजे विकेट किपरच्या भूमिकेत राधाकृष्ण पेडणेकर। रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न राधा तुझा कौतुक करूचा तितक्या थोडा। रिव्हर्स स्वीप म्हटल्यानंतर विकेट किपरसाठी थोडीशी धोकादायक स्थिती असता पण शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर। राधाकृष्ण पेडणेकर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला आणि SSS ट्रॉफी सातेरी कर्ली मैदान यांचा एक वेगळाच गणित असा। सलग 4 वर्ष रोहित स्पोर्टने सातेरी कर्लीच्या मैदानावरची ट्रॉफी जिंकली आणि 4ही वेळा या संघाचा कर्णधार होतो राधाकृष्ण पेडणेकर।
गणेश कुबलसाठी ही स्पर्धा थोडीशी कठीण गेली, पण गणेश कुबलचा सुद्धा रेकॉर्ड सातेरी कर्लीच्या मैदानावर सलग 4 वेळा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार गणेश कुबलने सातेरी कर्लीच्या मैदानावर मिळवलो. अशा संघाचो यशस्वी कर्णधार राधाकृष्ण पेडणेकर विकेट किपरच्या भूमिकेत. थोडीशी चर्चा 2 खेळाडू आणि पंचांच्या दरम्यान. अतिशय सुंदर पंचगिरी. आमचे पंच गुरुप्रसाद सुतार, विश्वनाथ लिंगायत आणि अक्षय कोळंबेकर गेले 5 दिवस ह्या 32 डिग्रीच्या तापमानात अतिशय सुंदर अचूक पंचगिरी आमच्या तीनही पंचांची. 3 चेंडू झाले समाप्त. धावसंख्या स्थिरावली 2 रन्सावर. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने 1 रन्स तर अगदी सहज मिळतलो. दुसऱ्या रन्साचो इरादो. पंचांचो इशारो इलो नो चेंडूचो. पंचांचो इशारो नो चेंडूचो. वेस्ट हाईट नो जेका म्हटलं जाता, बीमर जेका म्हटलं जाता, फ्री हिटचो चेंडू असतलो. आणि या फ्री हिटचो चेंडूचो फायदो उठवण्याच्या इराद्यान पहिल्यांदाच हरेश जाधव स्ट्रायकरांच्या दिशेने. हरीशसाठी हो पहिलो चेंडू आपल्या खात्याची बोनी करणारो चेंडू असलो आणि बोनी करण्यासाठी जर फ्री हिटचो चेंडू मिळालो असा मिळण्यासाठी नशीब लागाचा लागता. आणि हरीश तुझा नशीब जोरदार असा. आता फक्त ह्या नशिबाचो तुका फायदो उठवचो असा. राजन केरकर बॉलिंग मार्कवर. पुढचो चेंडू हरीशसाठी फ्री हिट. खोलवा टप्प्याचा चेंडू. चेंडू हवेत मिड ऑफ क्लिअर करून चेंडू आकारण्याच्या दिशेने येता. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात स्थिरावलो. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या पोचली अर्ध्या डझनावर 6 रन्सावर. राजन केरकर जो खेळाडू आपल्या अष्टपैलू खेळासाठी प्रसिद्ध असा आणि त्याच्या समोर असलेला आज मोठा नाव दिनेश गावकर, उत्तम बिर्जे मालक असत संघाचे गणपती वॉरियर्स देवगड आणि त्यांच्या संघान सुंदर कामगिरी आतापर्यंत स्पर्धेत केली. देवगड संघ प्रथम फलंदाजी करता राजन केरकरच्या संघाच्या समोर. विपुल तांडेल आणि अवधूत मराठे ह्या संघाचे मालक असत. MSRT क्लब तुळस या संघ मालक विपुल तांडेल आणि अवधूत मराठे. संघाचो कॅप्टन राजन केरकर. राजनचं पुढचं चेंडू. आखूट टप्प्याचा चेंडू. फटको हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वळ्यात जाऊन चेंडू पडलो. उघडलेल्या तिरपळात जसो दाणो तयार होता, सवासणीच्या घोटीत जसा आमंत्रण घोटी भरली जाता, अगदी तसाच आमंत्रण आणि तशीच घोटी बॅट्समनची. पहिला कलाम लागला. संघाची धावसंख्या फक्त 7 असताना. वेंगुर्ल्यातले सुप्रसिद्ध चौकोनी पाव जगात आणि खय मिळतील की नाही शंका. एवढे सुंदर पाव, चिकन आणि चिकन बिर्याणी अशी सुंदर मेजवानी तुमच्यासाठी. आमच्या हॉटेलचे मालक नरेश परब, हेमंत पारसेकर आणि कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या साईडचा एक हॉटेल, या सगळ्या हॉटेलात तुमच्यासाठी चिकन पाव ही अतिशय सुंदर मेजवानी तुमच्यासाठी उपस्थित ठेवलेली असा. MH03 AW 2072 हुंडाई गाडी असा पॅव्हलियनच्या बाजूक. जरा सहकार्य करा. ह्या 4 व्हीलरचे उजेड बॅट्समनच्या डोळ्यापर्यंत जातात. जरा सहकार्य करा. पहिल्या सेमीफायनलची घोषणा झाली. ज्या गोपाळ भटाची गणेश कुबलची आठवण काढली, तो गणेश कुबल आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर दिसलो. गणेश, परत एकदा तुझं स्वागत. आखूट टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या कपडावरसून चेंडू आखाड्याच्या पैलाडी चौकारासाठी. लांब लचक षटकार. षटकारांनी धावसंख्या पोहोचली 13 रन्सावर. प्रकाश परांजपेच्या बॅटमधून बाहेर पडलेलो. प्रकाश पराडकरच्या बॅटमधून बाहेर पडलेलो षटकार. परत एकदा थोडीशी बातचीत गोलंदाज आणि राधाकृष्ण पेडणेकरच्या दरम्यान. सुंदर जाधव बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू खूप महागडो. पॉवर प्लेचा षटक. 2 खेळाडू फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर.
आणि ह्याचो पुरेपूर फायदा उठवण्याचा यशस्वी प्रयत्न प्रकाश पराडकरचो. सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर आणखी एक भव्य दिव्य प्रीमियर लीग, सिंधुदुर्ग प्रीमियर लीग निवडक 16 संघ मालकांची लवकरच. पहिला बक्षीस असताना 1 लाख रुपयांचा. कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट क्षेत्ररक्षक बीट, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक बीट. ज्या जागेवर 1 धाव मिळाली असती अशा जागेवर 2 धावा अगदी सहज पूर्ण. दुहेरी धावेनीची धावसंख्या पोहोचली 15 रन्सावर. 15 रन्सावर. सावंतवाडी जिमखाना मैदानावर भव्य दिव्य स्पर्धा, नगराध्यक्ष चषक, सिंधुदुर्ग प्रीमियर लीग. विनोद राऊळ, सरपंच नेमळे, अक्रम खान, सरपंच बांदा, मकरंद तोरसकर आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं ह्या सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचं आयोजन सावंतवाडी जिमखाना मैदानावर. पहिला बक्षीस तब्बल 1 लाख रुपयांचा अगदी लवकरच. पटको मारण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन चेंडू राधाकृष्णाच्या वळ्यात येऊन विसावलो. दुसरा कलाम लागला. दुसरा खेळाडू तंबूच्या दिशेने. संघाची धावसंख्या फक्त 15 असताना. समोर परत एकदा दिव्या भारती उभी राहिली. वेगवेगळ्या काळातले हे वेगवेगळे नट आणि नटी प्रत्येकासाठी प्रत्येक वेगवेगळ्या काळात आयडॉल बनान गेले. पण आज मैदानावर जी गर्दी जमली त्या सगळ्यांचे आयडॉल मात्र वेगळे होते. कोणाचा आयडॉल होतो कपिल देव, कोणाचा आयडॉल होतो सुनील गावस्कर. आज आमचं आयडॉल मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये असा समीर पांढरे, ज्याचं नाव असा. साखळी फेरीतलो शेवटचा सामना. ह्यानंतर पहिली सेमीफायनल बांदेश्वर बांदा विरुद्ध बॉथम वॉरियर्स या दोन संघाच्या दरम्यान. सावंतवाडीत नगराध्यक्ष चषक आणि बांद्यात सुद्धा स्पर्धा होतली. विनोद सावळ आणि श्यामधुरी मित्रमंडळाची स्पर्धा 10 ते 14 फेब्रुवारी. पहिला बक्षीस असताना 1 लाख रुपयांचा. ही स्पर्धा थोड्याशा वेगळ्या नियमात भरवली जातली. एक गाव एक संघ, मात्र त्याच वेळेक 2 खेळाडू ओव्हरसीज खेळवण्याची परवानगी असलेली प्रत्येक संघ मालकाक. निवडक 32 संघांका प्रवेश असतलो या स्पर्धेसाठी. 11 ते 14 फेब्रुवारी बांद्याच्या मैदानावर. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, राजन केरकर स्क्रीनवर इलो. राजन केरकरच्या दिशेने जेव्हा चेंडू जाता तेव्हा एक भीती असता बॉलरच्या मनात. राजन केरकर किती जोरात थ्रो टाकतलो त्यानुसार बॉलरच्या मनातली धाकधूक वाढलेली असता. ह्यो मात्र चेंडू अगदी सहज इलो आणि थ्रो सुद्धा राजनचं खूप सहज. जेव्हा वेगवान फटको असता, फलंदाज जेव्हा वेगवान धावत असतात तेव्हा मात्र राजन केरकरच्या हातातलो चेंडू ज्या वेगान बॉलरच्या दिशेने येता तो वेग बघण्यासारखा असता. एकेरी धावेनीची धावसंख्या स्थिरावली 16 रन्सावर. सुंदर जाधव परत एकदा बॉलिंग मार्कर. हरीसाठी चेंडू, बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. फक्त 1 धाव. एकेरी धावेनीची धावसंख्या स्थिरावली 17 रन्सावर. ची जर्सी जी IPL मध्ये आपण ABDच्या खांद्यावर बघितली, ऋषभ पंतच्या खांद्यावर बघितली, अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर सुद्धा बघितली. अशी जर्सी क्रमांक 17 स्कोरबोर्डवर. धावसंख्या स्थिरावली 17 रन्सावर. केतन नवीन फलंदाज स्ट्रायकर यांच्या दिशेने. आडव्या बॅटने मारण्याचा होतो प्रयत्न. टप्पो पडल्यानंतर चेंडू रवलो खाली. सुप्रसिद्ध हिंदी इंग्रजी समालोचक हरेन पंड्या यांच्या भाषेत सबमरीन चेंडू, मालवणी भाषेत सरपेंडू. 22च्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या पोहोचली 18 रन्सावर. 18 रन्सावर दुसऱ्या षटकाचा खेळ झालो समाप्त. विराट कोहली आणि डुप्लेसिसच्या जर्सी क्रमांकावर धावसंख्या स्थिरावली. 2 ओव्हरीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. रिक्षा स्टँड दाजी गवंडे यांच्याकडून मालवणी समालोचनासाठी 100 रुपयांचा बक्षिसीला. धन्यवाद दाजी गवंडे. पण दाजी गवंडे, बक्षिसापेक्षा सुद्धा तुम्ही व्यासपीठाच्या समोर येऊचा, कारण तुमचा डान्स बघण्यासाठी आम्ही सगळेजण आतुर असो. दाजी गवंडे यांना साथ देण्यासाठी आमचा संतोष मरिये सुद्धा असा आणि ह्या सगळ्यांचा डान्स बघण्यासाठी आम्ही सगळेजण आतुर असो.
दाजी गावंडे रवळनाथ रिक्षा स्टँड तुमचे मनपूर्वक आभार. 100 रुपयाचा बक्षीस मालवणी समालोचनासाठी. 2 षटकांचा खेळ झालो समाप्त. नंदकुळाचा नाश केल्याशिवाय शेंडीक गाठ मारणार नाही, या सुप्रसिद्ध प्रतिज्ञा तुम्ही सगळ्यांनी ऐकली असतली. पण हॅट्रिक केल्याशिवाय लगीन करूचंय नाही अशी प्रतिज्ञा ज्यांनी केली तो शंकर माडगूळ. ह्या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक आणि त्यानंतर कालच्या दिवसपर्यंत जो निमो होतो तो आज यजमानी बनान मैदानावर बॉलिंग मार्कवर. तिसऱ्या षटकातलो पहिलो चेंडू घेऊन शंकर माडगूळ बॉलिंग मार्कवर. 2 षटकांचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 18 रन्सावर. खूपच सुंदर चेंडू. चेंडू असा हवे, 2 खेळाडू चेंडूच्या मागे आणि शेवटच्या क्षणी हातातून सुटलेलो झेल. राजन केरकरचा प्रयत्न खूपच सुंदर. शेवटच्या क्षणी चेंडू जमिनीक दान. शंकर माडगूळ पहिल्या दिवशी 1 हॅट्रिक, त्यानंतर कालच्या दिवसात एलिस्टरची हॅट्रिक. संपूर्ण स्पर्धेत 2 हॅट्रिक आपण बघितले. तोच शंकर परत एकदा 1 विकेट जवळपास मिळवल्यात जमा होती. शेवटच्या क्षणी ह्यो झेल सुटलो. 20 धावसंख्या. फुलटॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. क्षेत्ररक्षक तैनात चेंडूच्या मागे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या रन्साचा प्रयत्न आणि ह्या 2 रन्सांची धावसंख्या. दुर्येचो डबल गेम 22 रन्सावर. शंकर माडगूळ आणखी एक गुणवान खेळाडू. आरोस सारख्या छोट्याशा खेडेगावातलो ह्यो खेळाडू, पण ह्या संपूर्ण स्पर्धेत आपल्या नावाची ज्यांनी छाप सोडली असो शंकर. 1 हॅट्रिक शंकर तुझ्या नावावर असा. अजून 1 हॅट्रिक तुझ्याकडसून आमका अपेक्षित असा. एकूण धावसंख्या स्थिरावली 22 रन्सावर. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेन आणि शंकरचा कौतुक करूचा तितक्या थोडा. या महत्वाच्या ओव्हरीत जशी गोलंदाजी अगदी तसाच क्षेत्ररक्षण तैनात. 3 चेंडूवर 6 धावा आतापर्यंत खर्च. धावसंख्या स्थिरावली 2 डझनावर 24 रन्सावर. हापूस आंब्याचं सीझन अगदी थोड्याच कालावधीत चालू होतलो आणि त्यानंतर हापूसचा व्यवहार ज्या पटीत चलतलो ती डझनाची पट. धावसंख्या 2 डझनावर. 3रा षटक प्रगतीपथावर. यशवंत किंद्रेकर आमच्या आंब्याचे व्यापारी कॉमेंट्री बॉक्समध्ये असत पहिल्या दिवसापासून आतापर्यंत स्कोररच्या भूमिकेत. यशवंत किंद्रेकर, सागर सकपाळ यांचा सुंदर गुणलेखन आणि समीर वेंगुर्लेकरची सुद्धा तेवढीच सुंदर साथ. परत एकदा शंकर माडगूळचा चेंडू. भरकटलेलो चेंडू. राधाकृष्ण पेंडेकरचा सुंदर बॅकअप. 1 धाव अगदी सहज. एकेरी धावेनीची धावसंख्या पाव षटकावर 25 रन्सावर. हरीश जाधव आणि केतन तिर्लोटकर ही जोडी मैदानावर आपण बघतो फलंदाजी करताना. दिनेश गावकर, उत्तम बिर्जे, संघमालक उत्तम बिर्जे आणि संघाचा कर्णधार दिनेश गावकर यांचा संघ गणपती वॉरियर संघ ह्या स्पर्धेत पहिली फलंदाजी करताना. उत्तम बिर्जे म्हणजे एक मोठा नाव. देवगडच्या स्पर्धेच्या आयोजकातील हा एक मोठा नाव. खोलवर टप्प्याचा चेंडू स्वीप करण्याचा होतो प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. चेंडू अशा जागेवर येऊन आधावलं बॅट्समन सांगू पण शकणार नाही, दाखवू काही शकणार नाही. एकेरी धाव लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिरावली 26 रन्सावर. अजून एक सगळ्यांसाठी खुश खबर. आजचा दिवस सगळ्यांसाठी महत्वाचा. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी एक खास व्यक्ती तुमच्या समोर येतली. हा कोण असा खास व्यक्ती बघूया थोड्या वेळानंतर. फुलटॉस चेंडू स्लॉक स्वीप परत एकदा मिड विकेटच्या दिशेन. 2 खेळाडू चेंडूच्या मागे. शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षण खूप सुंदर. फक्त 2 धावेवर समाधान. 2 धावेनीची धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर. 3ऱ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. आज संध्याकाळी ह्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यांचे लाडके आणि लोकप्रिय आमदार नितेशजी राणे साहेब संध्याकाळी उपस्थित राहतले बक्षीस वितरण सोहळ्यासाठी, खेळाडूंच्या कौतुकासाठी. खराब चेंडू. पंचांचा इशारो. वाईड चेंडूचो. अवांतर चेंडूनीची धावसंख्या स्थिरावली 29 रन्सावर. बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल. शंकर ह्या षटकाची सांगता करणारो, भैरवी घालणारो सुंदर चेंडू तुझ्याकडसून अपेक्षित असा. धावसंख्या 29 रन्स. खोलवर टप्प्याचा चेंडू. उडालेलो कारंजो. कव्हर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि परत एकदा सुटलेलो झेल. पंचांचो इशारो येणं बाकी. पंचांचो इशारो येतलो आणि त्यानंतरच 7-12वर नोंद घातली जातली. आमच्या मैदानावरचे 2 पंच म्हणजे कोतवालाच्या भूमिकेत असत. लगतदार, हिस्सेदार, पोट हिस्सेदार सगळे तपासतले आणि त्यानंतर 7-12 नोंद घालण्यासाठी आमच्या तलाठ्यांका सांगतले.
खेळाडूंनी का काढायचो? एवढे चांगले चेंडू, बॅट्समन बीट, पण 2 कॅचा सोडली गेली. त्यानंतर सुद्धा 3 ओव्हरीनंतर धावसंख्या 30 रन्सावर. काय होताला पुढच्या 3 षटकात? किती मोठो डोंगर देवगड संघ उभो करतलो हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर मराठी समालोचनाचा गोड आणि मंजूळ आवाज समीर पांढरे. धन्यवाद बादल. शंकर मारगूत सुरेख अशी गोलंदाजी करतोय. लग्नाच्या बोहल्यावर चढल्यानंतर मात्र या ठिकाणी आपल्या कामगिरीवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेत हर एक कसोशीचे प्रयत्न प्रतिस्पर्धी संघाचे गडी बाद करण्याचा तो करतोय. मात्र दुर्दैव त्याच्या आड येते की संघ साथीदारांकडनं त्याच्या थोडीशी चूक होते व जी चूक या ठिकाणी गडी बाद करण्याची शृंखला थांबवण्यास ही कुठेतरी कामी येते. अर्थात धावचीच्या स्वरूपात एक फलंदाज माघारी परततोय. नवीन फलंदाज आक्रमक फटकेबाजीचा जादूगार ज्याला संबोधला जातो असा उंचपुरा या ठिकाणी दिनेश गावकर याची वर्णी लागते ती देवगड संघाच्या वतीनं. तुळस वॉरियर्स विरुद्ध गणपती देवगड या 2 संघादरम्यान महत्त्वपूर्ण असा सामना आजच्या दिवसातील साखळी फेरीतील उपउपांत्य फेरीपासनं उपांत्य फेरीत कोणता संघ प्रवेश निश्चित करेल यावर शिक्कामोर्तब करणारा असा सामना दिनेश गावकर मैदानावर अर्थात नॉन स्ट्राईक एंडला तर स्ट्राईकला या ठिकाणी फलंदाज हरीश जाधव. 3 षटकांचा खेळ समाप्त. प्रति षटकामागे 10 धावांच्या धावगतीनं 30 धावा ह्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये बहुधा गोलंदाज गितेश याची वर्णी लागते. छत्रपती एंडकडनं गोलंदाज गितेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर जाणारा चेंडू वाईडच्या अपेक्षेनं सोडून दिला होता. हलकी दाद मागितली होती. मात्र पंच सांगतायत की चेंडू मारण्याजोगा होता, टोलवण्याजोगा होता. चूक तू करतोयस व एका निर्धाव चेंडूची गणना गितेशकडनं होत त्याच आत्मविश्वासानं गितेश आपल्या बॉलिंग मार्कवर हा सज्ज होतोय. तो फलंदाज हरीश साठी. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख असा फटका, चेंडू जातोय तो डीप कव्हर सीमारेषेजवळ. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव ही संभवनीय होती व ती संभवनीय धाव सहजासहजी मी घेणार. क्षेत्ररक्षकावर अतिरिक्त मी दबाव आणणार हे दिनेश गावकर डेंजर एंडकडे स्वतः जात सामपणे सांगतोय व 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 32 धावांवर. एक आयरॉल म्हणून ज्याला पाहिलं जातं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यावासियांकडनं तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरील असा या ठिकाणी खेळाडू दिनेश गावकर याची वर्णी देवगड संघाच्या वतीनं आपण पाहतोय. ती या छत्रपती प्रीमियर लीग म्हणजे सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या निमित्तानं महत्त्वपूर्ण सामन्यात 32.3 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाज सज्ज होतोय. याही वेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत टलवला जातो. क्षेत्ररक्षकाची घोडचूक महागडी ठरते. एकेर धावेसाठी पर्यायानं कच्चा दुवा क्षेत्ररक्षकाचा हेरून ज्या ठिकाणी दुसरी धाव संभव होती त्या ठिकाणी दुसरी धाव ही पूर्ण केली जाते व क्षेत्ररक्षकाच्या सुमार अशा कामगिरीवर यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकर हा नाराज दिसतोय व ही नाराजी स्वाभाविकच आहे. कारण गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणायचा असेल तर हरेक निघणारी संभाव्य धाव रोखणं अनिवार्य बाब असतात क्षेत्ररक्षकाकडनं व सहजासहजी बोनस धावा जर या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षकाने किंवा ढिलाईनं दिल्या तर फलंदाजांचा आत्मविश्वास कुठेतरी हा वाढू शकतो. 2 धावा मैदानावर 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 34 धावांवर. फुल टॉस चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा म्हणजे स्ट्रेट ड्राईव्हचा फटका चेंडू डीप लॉंग ऑनला 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न स्वतः डेंजर एंडवर या ठिकाणी दिनेश गावकर जातोय व आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत अखेरच्या क्षणी आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये म्हणजे आपल्या सुरक्षित घरामध्ये येऊन पोहोचतोय तो दिनेश गावकर. धावचीचा संभाव्य धोका टळतोय व 2 धावा मिळत आहेत फलंदाज हरीशच्या खाती. ज्या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 36 धावांवर. अनेक मान्यवरांच्या अनेक क्रिकेट रसिकांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छा या स्पर्धेसाठी येत आहेत व अनेक शुभेच्छांच्या वर्षावात रंगलेली ही छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धा 2021. फुल टॉस चेंडू मिड ऑफच्या दिशेनं सुरेख असा फटका डीप लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षकाचं दर्जेदार नमुना क्षेत्ररक्षक पेश करताना दिसतोय व संभाव्य सीमारेषेला निमंत्रण देणारा संभाव्य चौकाराकडे आगेकूच करणारा फटका यावेळी मात्र डीप लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या बहारदार अशा क्षेत्ररक्षणामुळे केवळ 2 धावात परावर्तित होतोय व 38 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. धावफलकावर या फलंदाजी करणाऱ्या या ठिकाणी गणपती 11 देवगड क्रिकेट संघाच्या 4थं षटक प्रगतीपथावर. 8 धावा आतापर्यंत या षटकात निघतायत 5 चेंडूंवर. आपल्या पहिल्या वेळेला षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाज गितेश गावडे सज्ज होतोय व त्याच्यासमोर फलंदाज सलामीचा हा हरीश जाधव. ओव्हरपीच चेंडू देखण्याचा फटका मिड विकेटच्या दिशेनं राजन केरकरचा एक नेत्रदीपक लाजवाब असा झेल व कॅच ऑफ
बाद टुर्नामेंट ज्याला म्हटलं जाईल तर वावगं ठरणार नाही असा नेत्रदीपक झेल डीप मिडविकेटच्या दिशेनं आपण पाहतोय तो राजनकडनं. कॅचेस विन द मॅचेस ही क्रिकेटमधील उक्ती. एखादा कलाटणी देणारा क्षण सामन्यामध्ये काय होऊ शकतो याचं ज्वलंत उदाहरण लीड फ्रॉम द फ्रंट म्हणजे कर्णधार म्हणून जो संघाची कामगिरी या ठिकाणी केरकर यानं झेल. यापूर्वी त्याने 2 धावा वाचवल्या होत्या, त्यानंतर झेल टिपतोय व या झेलाचं स्वागत होते ते डीजेच्या सुमधुर अशा संगीता. सुरेख असं चित्रण या सामन्याचं थेट प्रेक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in या वेबसाईटवरनं आपण पाहतोय आणि ड्रोन कॅमेऱ्याद्वारे निश्चितपणे नेमका क्षण काय घडला व या मैदानावर नेमकं काय गुपित दडलंय हे स्पष्टपणे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे या ठिकाणी tenniscricket.in वेबसाईटवरनं आपण पाहतोय. ते यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुरेख असं थेट प्रक्षेपण मैदानावर घर बसल्या या स्पर्धेचा स्वानंद लुटण्यासाठी tenniscricket.in वेबसाईटच्या माध्यमातून आमचे मित्र गौरव सावंत व त्यांचे शिलेदार हे अथक असे परिश्रम घेत आहेत व त्यांच्या परिश्रमाचं फलित मिळते की या स्पर्धेची चर्चा या जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात चर्चिली जाते. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रणीलचा प्रयत्न होता, चेंडू जमिनीलगत जातो, एक धाव फलंदाज पूर्ण करतायत, दुसरी धाव घेण्याची संधी पण जोपर्यंत डीप स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय 2 धावा फलंदाज या सहजगत्या पूर्ण करतायत. दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकतोय, धावफलक गाठतोय ती 40 या ठिकाणी 5व्या षटकाच्या सुरुवातीस 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 गडी बाद 40 धावा. दिनेश गावकर जवळपास 6 चेंडू या मैदानावर येतोय व अजूनही एकही चेंडूचा काही सामना करू शकत नाही. प्रणील मेस्त्रीच्या बॅटमधून निघतायत त्या 2 धावा. अतिशय सुरेख अशी स्पर्धा, नीटनेटकं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती संघाच्या शिलेदारांकडनं पाहण्यात या ठिकाणी आलं पण त्यांच्या माध्यमातून नटलेली सुरेख अशी छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धा. ओव्हरपिच चेंडू, मिस टायमिंग असा फटका, स्वतः गोलंदाज शंकर मारगूट चेंडूच्या खाली जातोय व 2 वेळा क्षेत्ररक्षकांनी जी निराशा दिली होती यावेळी मात्र स्वतःला मी निराश करणार नाही या जिद्दीनं झेल टिपण्याचा प्रयत्न शंकर मारगूट करतोय व आपल्या नावे पहिल्या सफलतेची नोंद करत या ठिकाणी निम्मा संघ तंबूमध्ये गारद केला जातोय. तो गणपती वॉरियर्स देवगड क्रिकेट संघाचा 40 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. प्रणील मेस्त्री वैयक्तिक 2 धावांवर 3 चेंडूंचा सामना करत माघारी जातोय. तो गोलंदाज शंकर मारगूट याच्या गोलंदाजीवर फॉलो थ्रूवर झेल देऊन त्या दिनेश गावकरला मात्र या सामन्यात प्रथमतः चेंडू खेळण्याची संधी ही तब्बल 8 चेंडूंच्या अवधीनंतर प्राप्त होते. दिनेशची कामगिरी, त्याचे आक्रमक फटके धावफलक वाढवण्यात मदत करतील यात कोणतीही शंका नाही. मात्र दिनेश गावकरला लवकरात लवकर गारद करावं हा मनसुबा असेल शंकरचा, त्याच्या साथीदाराचा, कर्णधार डीके उर्फ राजन केरकर याचा व त्याच प्रयत्नात गोलंदाजी होताना दिसते ती मातोंड संघाकरवी. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर येऊन सुरेख असा स्क्वेअर कटचा फटका, चेंडू जातोय तो डीप कव्हर पॉईंट सीमारेषेवर. या वेळी सुरेख असं पददालित्य आपण या ठिकाणी रुपेश बेहरेकडनं गीतेश गावडे याच्याकडनं पाहतोय. आपल्या पददालित्याच्या जोरावर संभाव्य चौकाराला तो रोखतोय. एकेरी धावेची बचत मातोंड संघासाठी होते व 3 धावांनी दिनेश गावकर स्वतःचं खातं खोलत संघाला परावर्तित करतोय तो 43 धावांवर. 5 गडी बाद 43 धावा. 5 गडी बाद 43 धावा. गोलंदाजीमध्ये सज्ज होतोय तो शंकर मारगूट. स्लो ओव्हर 1 पद्धतीचा चेंडू फुलटॉस पद्धतीनं बॅटवर घेतोय. चेंडू जमिनीलगत टोलवला जातोय. मिड विकेटला 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. चेंडू अडवण्यात थोडीशी असमर्थता डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला प्राप्त होते व हीच असमर्थता पथ्यावर पडते. ती फलंदाजी करणाऱ्या संघाला 2 धावा मिळत आहेत. त्या दुहेरी धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो देवगड संघाचा 45 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं अनिवार्य षटक सुरू हे निर्धारित 6 षटकांच्या सामन्यातील.
आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन सुरेख असा फटका मारला जातोय. परत एकदा आपल्या स्क्रीनवर येतोय तो गितेश गावडे. एक धाव तो फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याची संधी यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकर याच्या दिशेनं थोडीशी खराब अशी झालेली, मात्र बॅकअप करणाऱ्या खेळाडूंकडनं कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घेत परती करणारी अशी फेक 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. व या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 47 धावांवर. 47 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. सफलता प्राप्त असा गोलंदाज शंकर मारगूद या ठिकाणी षटकाची सांगता करण्यासाठी सज्ज. याही वेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टाईम असा फटका, चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातो. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याची संधी व दुसरी धाव सहज साध्य दोन्ही फलंदाज करतायत. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 49 धावांवर. खेळ समाप्त होतोय तो 5 षटकांचा. 5 षटकं 49 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. जवळपास प्रति षटकामागे 10 धावांच्या धावगतीनं धावफलक हा गणपती वॉरियर्स देवगड क्रिकेट संघ पुढे सरकवतोय. मात्र हे शेवटचे 6 चेंडू अनिवार्य चेंडू हे महत्त्वपूर्ण असतील. या शेवटच्या 6 चेंडूंवर दिनेश गावकरकडनं अपेक्षा असेल देवगड संघाला 1-2 मोठ्या फटक्यांची, व ते मोठे फटके 6 फटके रोखणे अति अनिवार्य बाब असेल. ती फ्रेंडशिप वॉरियर या ठिकाणी मातोंड क्रिकेट संघाला MSRT तुळस या क्रिकेट संघाला पाहायचं आहे. 2 संघांचे मनसुबे कर्णधारांचे खेळाडू कोणत्या रीतीनं यशस्वीतेच्या दिशेनं आगेकूच करण्यास प्रवृत्त करतायत. तुळस क्रिकेट संघ व देवगड क्रिकेट संघ या 2 संघादरम्यान महत्त्वपूर्ण असा उपउपांत्य फेरीचा म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना हा रंगताना दिसतोय. अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी. या ठिकाणी सन्माननीय मधु हरमलकर तसेच मालवणवरनं जे क्रिकेट रसिक या सामन्याचा आनंद लुटत आहेत, तसेच मुंबईवरनं कणकवली येथील स्थायिक सन्माननीय अभि मांजरेकर म्हणा किंवा आमचे परममित्र कणकवलीचे म्हणा, हे सावंत साहेब म्हणा, हे या सामन्याचा आनंद लुटत आहेत. त्या सर्व क्रिकेट रसिकांचं, चाहत्यांचं, क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत तसेच आपल्या या ठिकाणी शुभेच्छांचा आम्ही निश्चितपणे या स्पर्धेच्या दरम्यान स्वीकार करीत आहोत. MSRT तुळस संघाच्या वतीनं शेवटचं अनिवार्य षटक फेकण्यासाठी गोलंदाज गितेश गावडे याची वर्णी लागते. तर स्ट्राईकला आक्रमक धडाडीचा फलंदाज हा दिनेश गावकर. 5 षटकांचा खेळ समाप्त. 49 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपिच चेंडू सुरेख असा फटका टोलवला जातोय. चेंडू जातो तो डीप लॉंग ऑनच्या दिशेनं परत एकदा आपल्या स्क्रीनवर येतोय. तो अर्थातच या ठिकाणी राजन केरकर त्याची फेक येते ती अर्थातच स्ट्राईक यांच्या दिशेनं. मात्र दरम्यानच्या कालावधीत 2 धावा सहजगत्या दिनेश गावकर पूर्ण करतोय. स्वतःकडे तो स्ट्राईक लागतोय. ज्या 2 धावाने अर्धशतक देवगड क्रिकेट संघाचं धावफलकावर पूर्ण होते. ती 5 षटक 1 चेंडू यांच्या सांगते. 51 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. गेल्या वर्षी या स्पर्धेचा मालिकावीर जो ठरला होता तो गितेश गावडे आपली छाप या मैदानावर पाडण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी मात्र संघ वेगळा. MSRT तुळस या संघाच्या वतीनं 51 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख असा चेंडू, यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू ज्याला म्हटलं तर अवघड ठरणार नाही असा चेंडू फलंदाज दिनेश गावकरला अडचणीत आणतोय. मोठा फटका मारावा की चेंडू सोडून द्यावा या द्विधा अवस्थेत दिनेशला चकवलं जातंय. व महत्त्वपूर्ण क्षणी एका निर्धाव चेंडूची गणना होत धावफलक स्रावतोय तो 51 धावांवर 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक सुरू व अनिवार्य नाममात्र 4 चेंडूंचा खेळ हा बाकी. परत एकदा सुरेख चेंडू, यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, मोठे फटके मारण्यास फलंदाजांना चकवणारा, फलंदाजाची परीक्षा पाहणारा व आपल्या संघ साथीदारांचा हुरूप वाढवणारा असा चेंडू. 22चा इशारा पंचांकडनं येतोय म्हणजे अवांतर धावसंख्या 1 धावेने वृद्धिंगत होते. 52 धावा धावफलकावर MSRT तुळस क्रिकेट संघाविरुद्ध देवगड संघाच्या. नाममात्र 3 चेंडूंचा खेळ हा बाकी. छोट्या चणीचा यासिन या ठिकाणी खेळण्यासाठी शकेल प्रतिस्पर्धी संघाला धावसंख्येचा पाठलाग करणं याची पूर्णता परिणिती दिनेश गावकरला माहीत व त्याच परिणितीला अनुसरून या ठिकाणी दिनेश गावकर एकेरी धाव घेतोय. स्वतःकडे स्ट्राईक लागतोय. ज्या 1 धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 53 धावा. 53 धावा धावफलकावर पूर्ण 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी फुल टॉस पद्धतीचा चेंडू जमिनीलगत टोलवला जातो. चेंडू जातो तो डीप लॉंग ऑनला परत एकदा आपल्या स्क्रीनवर येतोय. तो या ठिकाणी क्षेत्ररक्षक केरकर सुरेख अशी क्षेत्ररक्षण तेवढीच वाखाणण्याजोगी फेक. 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावांनी 55 अशी धावसंख्या धावफलकावर पूर्ण होते ती गणपती वॉरियर्स देवगड संघाची. दिनेशला अपेक्षा होती मोठ्या फटक्याची. त्याचा लेखाजोखा सांगायचा झाल्यास अनेक
गावागावात नव्हे, तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, तर जिल्ह्याच्या बाहेरही गोवा राज्यात म्हणा किंवा मुंबई मध्ये म्हणा, या स्पर्धेची चर्चा उत्तरोत्तर रंगतोय व अनेक शुभेच्छांचा वर्षाव या छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं या मित्रमंडळावर होताना दिसतोय. अनेक प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या ठिकाणी ही स्पर्धा सुरू करण्याचा मानस जो पुढे ठेवला, या ठिकाणी छत्रपती च्या शिलेदारांनी त्याला यश प्राप्त होते व तेच यश याची डोळा आज अंतिम चरणामध्ये आपण येऊन पाहत या ठिकाणी मिळण्याचं भाग्य मिळते ते छत्रपतीच्या सर्व शिलेदारांना. स्पर्धेच्या माध्यमातून एरॉन क्रिकेट क्लब हॉलीक्रॉस युथ ग्रुप गेली 21 वर्षाची स्पर्धा रंगते. सन्माननीय रिचर्ड लोब यांचं आगमन होतंय. त्यांना विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आणि समीरजी, यानंतर एक मोठा सामना रंगतोय. पहिला सेमीफायनलचा सामना बांदेश्वर बांदा वर्सेस बोथम वॉरियर्स या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर या. छत्रपती चषकाच्या अंतिम चरणामध्ये अंतिम फेरीमध्ये कोणता संघ सक्षम ठरेल याची निश्चिती करणारा सामना म्हणजे उपांत्य फेरीचा सामना असेल व तो उपांत्य फेरीचा महत्त्वपूर्ण सामना, पहिला उपांत्य फेरीचा सामना छत्रपती चषकाच्या निमित्तानं होईल तो बांदेश्वर बांदा विरुद्ध बोथम वॉरियर्स वेंगुर्ला या दोन संघादरम्यान. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना की नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षाकडे सज्ज व्हायचं आहे. वेळेचं भान या ठिकाणी आपण राखायचं आहे. ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडायची आहे. या निर्विघ्नपणे पार पाडणाऱ्या स्पर्धेसाठी आपलं सर्वांचं सहकार्य अवलंबून आहे व आपल्या सर्वांच्या सहकार्यानं ही बहुचर्चित असलेली छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धा ही हळूवारपणे सांगतेकडे वळताना दिसते. व या उपांत्य फेरीचा पहिला सामना ज्या दोन संघामध्ये होईल या ठिकाणी उपस्थित झालाय तो संघ बांदा क्रिकेट संघाचा कर्णधार तसेच बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाचा कर्णधारही या ठिकाणी उपस्थित झालेला दिसतोय व या दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये हस्तांदोलन होताना दिसतंय व उपांत्य फेरीच्या सामन्याची नाणेफेक होण्याची सूचिन्ह मैदानावर ही दिसत. वेंगुर्ला माजी नगर परिषद नगराध्यक्ष सन्माननीय पप्पू कुबल यांच्या हस्ते या पहिल्या सेमीफायनलची नाणेफेक केली जाते. बोथम वॉरियर्स संघ नाणेफेकीचा होतोय आपला निर्णय, क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय. सहा षटकांमध्ये 56 धावा या ठिकाणी 36 चेंडू 56 धावा. काय घडतंय काय बिघडतंय, कोणता संघ यशस्वी ठरतोय उपांत्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित करतोय, जीत चेंडूवन क्रिकेट संघासाठी खेळण्यास सक्षम ठरतोय हे सांगण्यासाठी आपल्या समोर येतील आमचे मित्र आजच्या दिवसामध्ये प्रथमतःच योगेश परब. धन्यवाद समीर पांढरे. पहिल्या इनिंगचा 6 षटकांचा 36 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. सुंदर पद्धतीचं एक हॅलो 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 पहिल्या इनिंगचा 6 षटकांचा 36 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. सांघिक धावफलक प्रथमतः गणपती वॉरियर्स देवगड संघ प्रथम फलंदाजी करत असताना 6 गड्यांच्या मोबदल्यात टोटल धावफलकावर 55 धावा जमावतोय आणि 56 धावांचं एक फायटिंग टोटलचं आवाहन घेऊन मैदानामध्ये उतरतोय तो MSRT स्पोर्ट्स संघ. छत्रपती यांकडनं गोलंदाज निखिल परकर सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडला MSRT स्पोर्ट्स संघाचे रन मशीन म्हणून त्याला संबोधले गेले तो रंजन केणी मैदानामध्ये पावलं टाकतोय. त्याच्या जोडीला गेल्या वर्षीचा मालिकावीर गीतेश कावडे डाव्या हाताचा फलंदाज. 36 चेंडू 56 धावांची आवश्यकता. निखिल परकर सज्ज होतोय छत्रपती यांकडनं पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं शतक घेऊन. पंचांचा सामना सुरण्याचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. छत्रपती यांकडनं
गोलंदाज निखिल आणि स्ट्रायकर एंडला MSRT स्पोर्ट संघाचे रन मशीन रंजन केणी सज्ज होतोय. पहिला चेंडू सुंदर फटका पहिला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षणी जवळ जवळ अभेद्य भिंत चिरत चौकारानं निखिल परकरचं स्वागत केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर सुंदर फटका देखण्याला फटका लेदरबॉल क्रिकेटची आठवण करून देणारा फटका 4 धावांसाठी निघतोय. पहिल्या चेंडूवर चौकारानं स्वागत करत जाऊया आपण डीजेच्या माध्यमातून. सुंदर खेळाचं प्रदर्शन त्यानं आपल्या फलंदाजीवर बरेच विक्रम कोरले. सावंतवाडी तालुक्यात सर्वात महागडा खेळाडू, सर्वात जास्त मालिकावीराचे त्यानं पुरस्कार घेतले. रन मशीन म्हणून ज्याला संबोधले जाते तो रनचान केणी सज्ज होतोय पुन्हा एकदा. सुंदर खेळाचं प्रदर्शन, एका दुसरा मोठा फटका, क्षेत्ररक्षक चूक करतोय, चुकीचा परिणाम, एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळतायत. या 2 धावांना धावफलक पुढे सरकला गेला. 6 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. बरेच मालिकावीर शिवशक्ती कला क्रीडा मंडळ आयोजित निरवडीची स्पर्धा तब्बल 2 ते 3 वर्ष मालिकावीराचा किताब ज्यानं आपल्या नावावर कोरला, तर दुसऱ्या बाजूनं गणपती वॉरियर्स देवगड संघाच्या बाजूनं छत्रपती यांकडनं गोलंदाज निखिल सज्ज होतोय. बॅट चिकट लागून चेंडू जाते क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. रन मशीन माघारी परतते. 3 चेंडूंवर 6 धावांची बहारदार खेळी एका चौकारानं हटलेली. खेळी आली संपुष्टात. रन मशीन माघारी परतली. फटका फसतोय आणि ज्या कामासाठी निखिलनं आणलं होतं, ज्या ठिकाणी रक्षक सापळा रचला होता, त्या रक्षक सापळ्यामध्ये मात्र झेलबादच्या स्वरूप अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती पंचक्रोशीत. सुंदर गोलंदाजी. ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू पण पंच दोनात समांतर करतायत. स्वेअर चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवतायत. अवंतरच्या स्वरूपात, बोनसच्या स्वरूपात धावफलक 1 या धावसंख्येनं मात्र पुढे सरकला गेला. 7 धावा या धावफलकावर. 7 धावा धावफलकावर. अंतिम दिवस भव्य दिव्य असा रणसंग्राम क्रिकेटचा. 16 संघातून 8 संघ पुढे आले आणि 8 संघातून 4 संघ आणि 4 संघातून मात्र 1 महाविजेता हा क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये होतंय आणि या 2 धावांना धावफलक पुढे सरकला गेला. 9 धावा धावफलकावर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पहिल्या चेंडूवर सुंदर पद्धतीचा चौकार पाहायला मिळाला. रनचंद केनीच्या चेंडू फळीतून रन मशीन माघारी परतली. हलक्या हातानं खेळून काढतो. एकेरी धावसंख्येसाठी 1 धाव धावफलकावर लगावली जात. 1 या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला. दुहेरी धावसंख्येनं धावफलक परावर्तित होतोय. 10 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात MSRT स्पोर्ट्स संघ 56 धावांचा वाटला करत असताना गणपती वॉरियर्स देवगड संघ आज दिनेश गावकरची थोडीशी फलंदाजीवर थोडंसं नाराज केलं. त्या फलंदाजीनं पहिल्या दिवशी अक्षरशः षटकारानं चौकारांची आतषबाजी केली होती, पण सन्मानजनक क्रिकेट एक 15 धावांची बहारदार खेळी हरीश यादवची आपल्याला पाहायला मिळाली. 10 धावा धावफलकावर. अंतिम चेंडूचा असून एक हे बाकी. पहिलं शतक अनिवार्य. पॉवर प्लेचं शतक प्रगतीपथावर. हलक्या हातानं खेळून काढतोय. सन्मान देतोय चेंडूला. चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा आहे. खराब चेंडू सीमारेषेवर टोलवायचा आहे. या महत्वाच्या इरानं एका जबाबदारीनं मैदानामध्ये लढत करतो. एका बाजूनं गीतेश गावडे डाव्या हाताचा एक गुणवान खेळाडू, त्याच्या समोर एक अनुभवानं परिपक्व असा रुपेश बेरे. पहिल्या षटकाचा 6 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. सांघिक धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात 56 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा या धावफलकावर. फलकावर 2 षटकांचा झाला खेळ समाप्त.
टीम मिटिंग लागते मैदानामध्ये, कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त करावा, ऐनमुख्याच्या क्षणी महत्वाचं षटक कोणाच्या खांद्यावर जबाबदारी द्यावी, एका बाजूला रणनीती एकेरी दूर धावसंख्यानं धावफलक घालतात ठेवावा, एका दुसरा मोठा फटका टोलवावा. गीतेश आपल्या एका चौकाराच्या जोरावर मैदानामध्ये लढत करतोय व दुसऱ्या बाजूनं आमच्या छत्रपती एंडकडनं गोलंदाज सज्ज होतोय. यासिन वाडकर सज्ज होतोय. तिसरं शतक प्रगतीपथावर. विजयासाठी अजून मात्र 24 चेंडू 38 धावांची आवश्यकता. यासिन आमच्या छत्रपती यांकडनं सज्ज होतोय. तिसऱ्या षटकासाठी क्षेत्ररक्षण बदल केला जातोय. डाव्या हाताचा फलंदाज गीतेश गावडे स्ट्रायकर एंडला एका चौकारावर नटलेले खेळी साकारात सांघिक धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात एका चौकाराची खेळी संपुष्टात, रंजन केनेची खेळी संपुष्टात आल्यानंतर 18 धावा या धावफलकावर. सुंदर फटका देखण्याला फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूपाशी येतोय, चेंडूची परती करतोय. एकेर धावसंख्येची पावलं दुहेर धावसंख्येकडे वळत आहेत. 2 धावा सहजरित्या पूर्ण केली जात आहेत आणि या 2 धावांना धावफलक 20वी गाठतोय. धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकातील पहिल्या वहिल्या चेंडूचा खेळ होतोय समाप्त. हलक्या हाताने एक सुंदर असा फटका टोलावतोय गीतेश, कारण गीतेशला या मैदानावरचा बराच असा अनुभव, आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय. एका दुसरा मोठा फटका टोलवायचा, खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घ्यायचा आहे, चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा या महत्वाच्या इराद्यानं गीतेश तर दुसऱ्या बाजूनं कंजूशी करणारी गोलंदाजी करावी, भेदक गोलंदाजी त्याला संबोधल्या ती भेदक गोलंदाजी मैदानात प्राप्त करावी या इराद्यानं छत्रपती यांकडनं यासिन वाडकर सज्ज होतोय. पुढे सरसावत सुंदर फटका टोलावतोय. 2 ते 3 क्षेत्ररक्षक चेंडूपाशी पोहोचतायत. नोमॅच चेंडू विसवला जातोय. एकेर धावसंख्येची पावलं वारंवार दुहेर धावसंख्या होत आहेत. खराब पैकी पाहायला मिळते, बॅकअप किती सुंदर पाहायला मिळतोय. 2 धावा बहाल होत आहेत आणि संभाव्य धावसंख्येला मात्र 2 या धावसंख्येनं चालना मिळते. धावफलकावर 22 धावा या धावफलकावर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 4 धावा, तिसऱ्या चेंडूमध्ये एक मोठा फटका. 4 धावांसाठी 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च करतोय यासिन वाडकर. उर्वरित असूनही आहे 3 चेंडूंचा खेळ बाकी येणाऱ्या काळात. एकेरी दूर धावसंख्येनं गीतेश यासिनचं स्वागत करतोय की प्रतिस्पर्धी संघाचा यासिन उर्वरित 3 चेंडूंमध्ये एक निर्णायक गोलंदाजी करतोय, भेदक गोलंदाजी करतोय. पुढे सरसावत चेंडू टोळवावा. ऑफस्टिकच्या बराच वेळ चेंडू सांकेतिक भाषेचा पंजाब टू हरियाणा मला संबोधणारा चेंडू पंच 2 समांतर करतायत. स्वेर चेंडूचा इशारा करतायत अवंतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला जातोय. 27 धावा या धावफलकावर 56 धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा लेस्टिकच्या बराच वेळ चेंडू सर चेंडूचा इशारा येतोय अवंतरच्या स्वरूपात. अवंतरच्या स्वरूपात एक धाव प्राप्त होते. पंचांचा 1 बाउन्सचा निर्णय येतो आमच्यापर्यंत. या एकेरी धावसंख्येनं धावफलक परत एकदा पुढे सरकतोय. 28 धावा या धावफलकावर. थोडंसं दडपण येत आहे गोलंदाजावर यासिनवर. पहिल्या 3 चेंडूंमध्ये तब्बल मोठी धावसंख्या खर्च करतोय. जवळजवळ आमचे यशवंत किनेरकर गुणलेखक कळवत आहेत की 10 धावा खर्च करतोय. उर्वरितच्या असून 3 चेंडूंचा आहे खेळ बाकी. तिसरं शतक प्रगतीपथावर. सुंदर गोलंदाजी हलक्या हातानं खेळून काढतोय, दिशा देतोय चेंडूला. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेर धावसंख्येकडे वळत आहे. पहिला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा थोडासा कच्चा दुवहरून प्रतिस्पर्धी संघाचे मात्र दोन्ही फलंदाज एकेरी धावसंख्येची पावलं दुहेर धावसंख्येकडे वळवत सांघिक धावफलक 30वी घटने मैदान धावफलकावर 30 धावा धावफलकावर एका गड्याच्या होतल्यात. रन मशीन माघारी परतले आणि संघाचा तारणार संघाचा हुकमेका गीतेश गावडे सुंदर पद्धतीची फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा आगळावेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर. एक धाव धावफलकावर लगावली जात. एक या धावसंख्या धावफलक पुढे सरकला गेला. 31 धावा धावफलकावर. पहिली 2 षटकं सुंदर पद्धतीचे आणि त्यानंतर यासिन वाडकरचं एक महागडं शतक पाहायला मिळत आहे. अतिरिक्त स्वरूपात एका दुसऱ्या मोठ्या फटक्याच्या स्वरावर धावसंख्या थोडीशी आपल्या 5 चेंडूंमध्ये मोठी खर्च करतोय. अंतिम चेंडूचा हे सुरू खेळ बाकी आणि छत्रपती एंडकडनं गोलंदाज सज्ज होतोय. यासिन सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला रुपेश बेहरे असं एक गुणवान खेळाडू. टेनिस क्रिकेट असो, लेदरवर्क क्रिकेट असो, सुंदर पद्धतीचं खेळाचं जो प्रदर्शन करतो आपल्या कलात्मक गुणांवर, तो रुपेश बेहरे सज्ज होतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका देखण्याला पाहिला मिळतोय. पहिला प्रयत्न क्षेत्ररक्षक चूक करतोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पाशी, पण क्षेत्ररक्षकाला अखेरच्या क्षणी मात्र चेंडू चकवतोय. चेंडू वर्चस्वाला येतोय, चौकारासाठी निघतोय. या 3 षटकांचा 18 चेंडूंचा झाला निम्म्या षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावफलकावर 56 धावांचा पाठलाग करत असताना यासिन वाडकरची थोडीशी महागडी गोलंदाजी. तब्बल 18 धावा या धावफलकावर एका षटकामध्ये तो देतोय आणि या 18 धावांच्या जोरावर MSRT स्पोर्ट तुळस संघ 35 धावांपर्यंत मसल मारतो. येणाऱ्या काळात असूनही काही धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 3 षटकांमध्ये या ठिकाणी दिनेश गावकर रणनीती बदलतोय, भेदक गोलंदाजी करतोय की एका बाजूला गीतेश गावडे आणि रुपेश बेहरे आपल्या सुंदर अशा फलंदाजीवर एक हाती सामना संपवतोय. सांगण्यासाठी सहयोगी समालोचक बादल चौधरी यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय व तमाम रसिकांच्या वतीने आम्ही योगेश परब आपले काही वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद योगेश. परत एकदा मालवणी केंद्रावरून सगळ्यांचं स्वागत. 56 धावांचा टार्गेट ठेवला. क्वार्टर फायनलचं शेवटचं सामनो, सेमीफायनलच्या अगदी उंबरठ्यावर असलेले हे 2 संघ. MSRT तुळस 56 धावांचा पाठलाग, गणपती वॉरियर्स देवगड संघ 55 धावांचा बचाव. 3 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 35 वर. 18 चेंडू शेवटचे शिल्लक. 18 चेंडू आणि 21 धावांची गरज असताना स्ट्रायकर यांच्या दिशेन गीतेश गावडे. आखूड टप्प्याचं चेंडू फाईन लेगच्या कपळावरसून चेंडू बघता बघता आखाड्याच्या पलीकडे. पंचांचो इशारा इलो चौकाराचो आणि ह्या चौकारानिशी धावसंख्या पोचली 39 रन्सावर. गीतेश गावडे. कोण हो गीतेश गावडे? तोच गीतेश गावडे. गेल्या वर्षाची छत्रपतीची स्पर्धा ज्यांनी गाजवली. 116 रन, 8 विकेट आणि 13 सिक्स ज्याच्या बॅटमधून बघितले. 1 कूलर, 1 TV, मॅन ऑफ द सिरीज, फायनलचो सामनावीर अशी सगळी बक्षिसा पिशी भरून जो घरात घेऊन गेलो तो गीतेश गावडे स्ट्रायकर यांच्या दिशेन. परत एकदा फटको मोठो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. दिनेश गावकर, माफ करा, स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येता. फील्ड करता तोपर्यंत 1 धाव. एकेरी धावेनीची धावसंख्या पोचली 40 रन्सावर. आणि गीतेश गावडे तेवढीच सुंदर साथ देताना रुपेश बेहरे. तुळस पंचक्रोशी, मातोंड, होडावडा पंचक्रोशी, दशक्रोशीतले सगळे स्पर्धा एक हाती गाजवणारो, वेंगुर्ला तालुक्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मैदानावर आपल्या नावाची छाप सोडणारा हो आक्रमक फलंदाज स्ट्रायकर यांच्या दिशेन. धावसंख्या स्थिरावली 40 रन्सावर. बॉलिंग मार्कवर नवीन फलंदाज देवगड संघाच्या वतीन. स्वप्नीलचा फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने. डीप मिड विकेट स्क्रीनवर येता. फील्ड करता तोपर्यंत 1 धाव अगदी सहज आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावसंख्येत. धावसंख्या पोचली 42 रन्सावर. तुळस पंचक्रोशीतल्या वेगवेगळ्या स्पर्धांचा अनुभव घेता ह्या पंचक्रोशीतले एक गुणवान स्कोरर मंदार तुळसकर मैदानावर उपस्थित असत. मंदारजी तुळसकर, तुमचं स्वागत. योगेश परब, तू जसं कॉमेंट्रीमध्ये तशीच 2 नावं असत आणखी मैदानावरची, थोड्या वेळाने त्यांच्याबद्दल ऐकूया. गीतेश गावडेसाठी पारितोषिक येत आहे. सन्माननीय आनंद कडेकर, सन्माननीय सागर गावडे यांच्याकडून षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे. पंचांच्या तालुक्यातील आणखी 2 नावा क्रिकेट मैदानावर आणि हॉलीबॉलच्या मैदानावर दिसणारे राधा आणि मयू सगळ्यांका परिचयाचे असत. पण अशी 2
खेळाडूंची पंचांची जोडी असा जी क्रिकेटच्या मैदानावर दिसता, कबड्डीच्या मैदानावर दिसता, बॉडी बिल्डिंगच्या स्टेजवर दिसता आणि रस्सीखेचच्या स्पर्धेत सुद्धा दिसता. सगळ्यांचे परिचयाची ही दोन नावा मैदानावर उपस्थित असत. हेमंत परब आणि जयेश परब ह्या दोघांचं सुद्धा स्वागत छत्रपतीच्या ह्या स्पर्धेत. रुपेश बेहरेचं स्वागत झाला टाळ्यांच्या गडगडाटात. सुंदर कामगिरी आपल्या संघासाठी केली रुपेश बेहरे. एकच चौकारांशी रुपेशचे 11 रन्स. हेमंत गावडे आणि जयेश परब ही दोन पंचांची जोडी वेगवेगळ्या मैदानावरची, त्यांचं सुद्धा स्वागत. परत एकदा गीतेश स्ट्रायकर यांच्या दिशेने 44 रन्सावर. टेनिस क्रिकेटचा इतिहास जर बघितलो आपण तर ज्या ज्या मैदानावर राजन केरकर आणि दर्शन बांदेकर ह्या दोन खेळाडूंनी षटकार मारले ते षटकार त्या मैदानावरचे सगळ्यात लांब षटकार ठरले. राजन केरकर काल दर्शन बांदेकरने त्या वाळूच्या ढिगावर षटकार मारलो. आज तुका त्याचा रेकॉर्ड तोडूचा असा, त्या गडग्याच्या दिशेने षटकार मारूचो असा. संघाची धावसंख्या एकेरी रनसा 44 धावसंख्येवर आणि उरलेल्या 12 चेंडूमध्ये 12 रन्सांची गरज. 1 डझन चेंडू 1 डझन रन्स. यवाराक यवार साळगावचे पवार. नवीन गोलंदाज निखिल परकर. चमत्कार अपेक्षित होतो देवगड गणपती वॉरियर संघाकडून. संघ मालक उत्तम बिर्जे आणि मोठ्या प्रमाणावर इलेले देवगडचे सगळे समर्थक, खास करून नगरसेवक घाडी साहेब आणि दिनेशचो खेळ बघण्यासाठी, गणपती वॉरियर्स देवगड संघाचो खेळ बघण्यासाठी इलेले सगळे देवगडवासीय मनपूर्वक सगळ्यांचा आभार. हापूस आंब्याचो गाव म्हणजे देवगड आणि डबल बारीच्या भजनी बुवांचो गाव म्हणजे देवगड. खोलवा टप्प्याचो चेंडू राजन केरकरच्या बॅटमधून कव्हरच्या दिशेने 2 धावा तर नक्कीच मिळतले. 2 धावेनिशी धावसंख्या पोचली 46 रन्सावर. देवगड आनंदवाडी चषकाचो गाव म्हणजे देवगड. हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आणि डबल बारीचे बुवा, खास करून संदीप लोके बुवा, पुजारे बुवा, प्रभू देसाई बुवा ह्या बुवानी देवगडची भजनी परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवली. त्याच देवगडमधले हे खेळाडू आणि हो संघ गणपती वॉरियर्स देवगड. राजन केरकरचो फटको जमनी सरपाटी फटको. 1 धाव तर अगदी सहज मिळतली. दुसऱ्या बाजून MSRT तुळस संघ. MSRT नाव कसा पडला ह्याच्यासाठी सुद्धा एक वेगळा इतिहास असा. वेगवेगळ्या 4 खेळाडूंची आडनावं एकत्र घेऊन तो संघ बनलो. विपुल तांडेल ह्याच्यामधलं T, अवधूत मराठे ह्याच्यामधलं मी M अशी नावा घेऊन MSRT संघ बनलो आणि हा संघ आज मैदानावर उतरता हे देखण्या स्पर्धेत. क्वार्टर फायनलच्या सामन्यात 56 धावांचं टार्गेट पाठीवर घेऊन आतापर्यंत एकूण धावसंख्या स्थिरावली 47 रन्सावर. 10 चेंडू शिल्लक, 9 रन्सांची गरज. स्लोअर 1 चेंडू, चेंजअप पेस जे का म्हटला जाता. लेग स्पिन करण्याचा होतो प्रयत्न, हलक्या हाताने खेळलो कव्हर सिरीजमध्ये. 1 धाव अगदी सहज पूर्ण. सागर सकपाच्या बॅटमधून बाहेर पडलेलो पहिलो बोनियेचो रन. संपूर्ण स्पर्धेत अतिशय सुंदर अचूक गुणलेखन केला सागर सकपाळने आणि तोच सागर आज मैदानावर आपली कामगिरी दाखवण्यासाठी. यशवंत किंद्रेकर उर्फ यशा, आमचं सगळ्यात हुकमी एक्को, कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोररच्या भूमिकेत गेले 5 दिवस आणि स्पर्धेची गेली सलग 3 वर्ष आणि त्या आधीपासून सुद्धा. एकेरी धावसंख्या 48. 9 चेंडू 8 धावांची गरज. DK स्ट्रायकर एंडवर. फटको तर हवेत असा, फटको फसलो. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन चेंडू पती चषकाकडसून सुद्धा ह्या सगळ्या स्पर्धेंका आमचे मनपूर्वक शुभेच्छा. धावसंख्या स्थिरावली 48 रन्सावर. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. 8 चेंडूत 8 धावा असताना 1 धाव तर अगदी सहज. दुसऱ्या रन्साचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. बॅट्समनचा प्रयत्न काय होतो आणि चेंडू येऊन खय लागलो ह्याच्याबद्दल न बोललेला बरा. पण सगळ्यात महत्त्वाचा 2 रन्स इले. मालवणी भाषेत आंधळ्याचा हात बुडकुल्यार असा जे का म्हटला जाता अशा प्रकारचा हे फटको होतो. 2 धावेनिशी धावसंख्या थोडीशी वधारली. अर्ध की नितीन सध्या मुंबईत असा. नितीनचे शुभेच्छा पोचले पण दिनेश मात्र मैदानावर पोचलो. दिनेश शेवटच्या षटकात तुझ्या खेळाडूंकडून चमत्काराची अपेक्षा असा, कारण आमची सगळ्यांची इच्छा असा दिनेश सारखो गुणवान खेळाडू ह्या स्पर्धेत टिकाण रवाचो. 6 चेंडू शेवटचे शिल्लक. 4 धावांची गरज असताना बॉलिंग मार्कवर प्रणील मेस्त्री बॉलिंग मार्कवर.
सागर स्ट्रायकर यांच्या दिशेने फक्त 4 धावांची गरज. फटकोतर मोठो असा लॉंग ऑफच्या कपडावरसून चेंडू आकांड्याच्या पहिला अडी टांगा पलटी घोडे फरार षटकार.